फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज डिझाईन त्याच बनवून कंटाळ येतो. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवीन डिझाईनची आयडिया द्या असं. सो आजची ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बॅकनेक डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जरी कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याचा काठ सुद्धा आपण कटिंग करून सेपरेट केलेला आहे. एवढंच नाही तर ही साडी आणि ब्लाऊजचा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खरं तर खूप सुंदर आहे. त्याचबरोबर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं आपण टोटल 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे, मुंडा, शोल्डर, गळा रुंदी, तर असं टोटल आपण इथे खरं तर 3 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि पूर्ण जे काही शोल्डर आहे तर ते 6 इंचाचं टाकलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मग गळा रुंदीची मार्किंग करून घेते, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं इझी जावं यासाठी. त्याचबरोबर इथे मुंडा घेतलेला आहे 6 इंचाचा, क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग 8 चोक 32 आणि अधिक 2 इंच मार्जिन असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये खरं तर अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग इथे जो काही गळा आहे तर हा भरपूर सारा डीप आहे, तर 10 आहे, अर्धा इंच मार्जिन असं मी 10.5ला मार्किंग केली. इथे गळा रुंदी आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे, कारण की हा डीप आहे, याचं शोल्डरही थोडं मोठं घ्यायचं होतं. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर आपण मेन गळ्याची मार्किंग इथे करत असतो. सो बघा, मग इथे आता आपल्याला थोडासा डीप नेक मध्ये व्ही गळ्याची मार्किंग करायची आहे. तर इथे मी पट्टी घेतली, म्हणजे हा आहे फ्रेंच कर्व, तर हा यूज करून सुद्धा आपण गळ्याची मार्किंग करू शकतो. सो बघा, मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवला आणि हा कर्व इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने सुद्धा एक मार्किंग करायची आहे, तर ती सुद्धा आपण इथे हा फ्रेंच कर्व यूज करून ड्रॉ करू शकतो, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट हाताने करायची असेल तर तुम्ही तशीही मार्किंग करू शकतात. पण खूप साऱ्या कमेंट्स होत्या की फ्रेंच कर्व यूज करून आपण गळ्याची मार्किंग करू शकतो की नाही. सो खास त्यासाठी मग मी इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो तर हे सांगितलेलं आहे. आणि या कर्वचा म्हणजे फ्रेंच कर्वचा यूज केल्याने काय होतं की गळ्याची मार्किंग करणं वगैरे आपल्याला इझी जातं आणि परफेक्ट मार्किंग सुद्धा येते. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच करू शकता. सो अशा पद्धतीने आपली गळ्याची इथे मार्किंग झालेली आहे. सो आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, कटिंग करताना अजिबात कुठेही काहीही एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचं नाहीये. पण जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग इथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची कटिंग करण्याची गरज नाहीये, तुम्हाला हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची असते. ठीक आहे, खाली सुद्धा बघा मी इथे कट करून घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने फायनली आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात.
तर बघा मग इथे सगळ्यात आधी आपल्याला आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना सगळ्यात आधी आपला जो काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. पण आता या केसमध्ये हे स्टिच करण्याच्या आधी आपल्याला इथे लटकन तयार करून घ्यायची आहे. सो त्यासाठी बघा मी 1 मीटर रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेते. खरं तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. त्यानंतर आता इथे काठ वापरून आपल्याला सिंपल असे छान असं फॅब्रिकचं लटकन बनवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे तर तो सुद्धा इथे यूज करायचा आहे. सो त्यासाठी बघा मग मी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा इथे कट करून घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे काठही घेतलेला आहे. आता काठाचं काय करायचं बघा, इथून ना कट करून सेपरेट करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये नॉट टाकायची आहे बरोबर सेंटर पॉइंटला आणि तिरकी टीप मारून घ्यायची आहे. हा जो काही काठ आहे तर हा मी उलटा ठेवलेला आहे, लक्षात राहू द्या. आणि आतल्या साईडनी त्यामध्ये नॉट ठेवून घेतलेली आहे. इथून टीप मारायची आहे इथपर्यंत, त्यानंतर पुन्हा इथे एवढी टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि आता हा पार्ट आपल्याला इथे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. आणि बघा मग यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कपडा टाकायचा आहे. तुम्ही कुठलेही छोटे मोठे तुकडे त्यामध्ये ऍड करू शकतात आणि खालच्या साईडला आता सिंपल अशी टीप मारायची आहे आपल्याला. म्हणजे काय होतं की हा पार्ट असा छान असा फुगीर होतो आणि लटकन डिझाईन खरं तर खूप सुंदर तयार होईल, पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि आपण इथे खाली गोलाकार शेप दिलेला आहे, तुम्ही पूर्ण असा ट्रायंगल शेप सुद्धा तिथे देऊ शकतात, चौकोन टाईप. तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर बघा इथे सुद्धा दोन्ही साईडने आधी टीप मारून घ्यायची आहे. ही स्टेप मी मग अशी सांगितली नव्हती, त्यामुळे मग आता आवर्जून तुम्हाला सांगितलेली आहे. आणि बरोबर त्याच पद्धतीने जसं आधीचं केलं ना तसंच आपल्याला त्यामध्ये नॉट ठेवून इथे सिंपल अशी तिरकी टीप मारायची आहे. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राचं कटही करून घ्यायचं आहे. इथे पुन्हा थोडंसं लॉक करून घ्यायचं म्हणजे आपलं नॉट निघणार नाही आणि हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करायचा. थोडेसे कानेकोपरे बाहेर आलेले असतील तर ते कट करायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला कुठलंही जे फॅब्रिक यूज मध्ये नाहीये म्हणजे कपड्याचे तुकडे वगैरे छोटे छोटे त्यामध्ये ह्या पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आणि इथे सुद्धा कडेने टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे हे छान असं फुगीर तयार होतं. खरं तर लास्टला तुम्हाला लक्षात येईलच की किती सुंदर असं आपलं इथे लटकन डिझाईन हे तयार होणार आहे. त्यानंतर याला सिंपल असे त्रिकोण लावायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर इथे बॉर्डरला सुद्धा एक लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. हँगिंगची केली तरी सुद्धा नक्कीच सुंदर असं लुक येणार आहे. बट इथे मी गोल्डन टिकली वर्क लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला दोन्ही साईडने लावायची आहे. सो सोबतच आपण बरोबर ती लेस घेतली आणि त्याच्यामध्ये बॉर्डर फोल्ड करून घेतलेली आहे आणि शेवटी सुद्धा आपल्याला दोन्ही पण साईडच्या लेस व्यवस्थित एकावर एक फोल्ड करून इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर ही स्टेप ना अगदी सावकाश आपल्याला इथे फॉलो करायची आहे आणि ह्या लेसला सुद्धा बॉर्डरला मी अजून दुसऱ्या साईडने एक टीप दिली जेणेकरून ते अगदी व्यवस्थित पॅक होऊन जाईल. आणि बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे दुसरी जी काही आपलं लटकन डिझाईन आहे त्याला सुद्धा खाली बॉर्डरला लेस लावायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही पण सोबतच लेस लावायचे असतात, वरती आणि खाली. सेपरेट लावायला गेलं तरी सुद्धा खूप टाइम लागेल. सो त्यामुळे मग सोबतच व्यवस्थित ती एकसारखी फोल्ड करायची आणि मग इथे टीप मारून जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा इथे सुद्धा दुसऱ्या साईडला मी टीप देऊन घेते. सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी लेस आपण लावून घेतलेली आहे. यानंतर सिंपल असे आपल्याला त्रिकोणी लटकन इथे बनवायचे आहेत. सो बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे तिरकी टीप टाकायची आहे. टीप टाकताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायची आणि कपडा सुद्धा वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग एक्स्ट्राचा कट करायचा आणि ह्या पद्धतीने बघा ते त्रिकोण सरळ करून घेऊया. सो अशा पद्धतीने फायनली आपले छान असे फॅन्सी डिझायनर लटकन इथे तयार झालेले आहेत. आणि आता आपण हे नॉट आपल्या ब्लाऊजला लावून घेणार आहोत. तर कुठे लावायचं तर हे तुम्हाला स्टिच करताना लक्षात येईलच. सो चला मग आता बॅक पार्ट आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा. गळा रुंदी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. आपण इथे 3 घेतलेली आहे तर टोटल 6 डिस्टन्स राहायला पाहिजे, कारण की तो कमीही व्हायला नको आणि जास्तही व्हायला नको. परफेक्ट असं जसं कटिंग केलेलं आहे तसं स्टिचिंग येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर दोन्ही शोल्डरला आणि दोन्ही साईडला आपण पिना लावून घेतल्या जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको. आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः
पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो बघा टीप मारताना काय करायचं, इथे सेंटर पर्यंत आलं की तिथून लगेच आपल्याला टर्न घेत असं खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि कमरेच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे. आणि लक्षात राहू द्या, मधला पॉईंट आपण थोडासा जॉईंटच ठेवला होता जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं म्हणून. सो म्हणून टीप मारताना आपल्याला मध्ये किंचितचं पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचंच आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. यानंतर मेन फॅब्रिकचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजे कमरेच्या साईडचा सुद्धा, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. बघा बरोबर जे शेप आहे ना अस्तरचा त्याच लेवलमध्ये इथे ठेवायचं आहे. बाकीचं संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढं आपलं अस्तर आहे ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला मेन फॅब्रिक इथे ठेवायचं आहे. सो बघा मग हे कट करून घेतल्यानंतर मध्ये सुद्धा मी एक कट करून घेते आणि फायनली दोन्ही पार्ट्स आपले वेगवेगळे इथे सेपरेट झालेले आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावे. आपला शेप आपल्याला जसा हवा आहे तसंच यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना एक्स्ट्राचा आपल्या ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा तसं होतं की एक्स्ट्राचा कट जातो. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे. फायनली दोन्ही पण पार्टला आपण इथे कट्स मारले. त्यानंतर आता हे पार्ट आपल्याला सरळ करायचे आहे. सो बघा सरळ करताना अगदी व्यवस्थित आपल्याला कानेकोपरे बाहेर काढायचे आहे. शेप सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि कानाकोपरा अलगद अलगद एखाद्या शार्प वस्तूने प्रेस करत बाहेर काढायचा. खूप जोरात खेचलं की तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. सो बघा फायनली आपले दोन्ही पण पार्ट्स इथे सरळ झालेले आहे. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते डिझाईन तुमची कोणतीही असो कशीही असो पण ती योग्य पद्धतीने प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तितकंच गरजेचं आहे. कारण फिनिशिंग असेल तरच आपली डिझाईन छान दिसते. सो म्हणूनच मग या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत ज्या काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या. त्याचबरोबर कुठेतरी लिहून ठेवायच्या आहे वहीमध्ये वगैरे आणि ते फॉलो सुद्धा करायचे आहे. सो बघा एक साईडचा पार्टला दाबटीप देऊन झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली संपूर्ण आपल्या इथे दाबटीप देऊन होत आलेली आहे. खरं तर बघितल्यावरच लक्षात येतंय की आकार वगैरे किती सुंदर आलेला आहे. आपला फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप मस्त आलेली आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं, कटिंग वगैरे करताना ऍडच केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपलं इथे हे जोडून झालेलं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असे पार्ट्स आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस अस्तरवर परफेक्ट मार्किंग आणि कटिंग करतो आणि मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं कटिंग करत असतं. खरं तर म्हणूनच गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यानंतर पुढचे डिझाईन बनवण्याच्या आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं. एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट्स रेडी करून घ्यायचे. आणि इथे फायनली दोन्ही पण पार्ट्स आपले रेडी झाले. त्यानंतर छोटीशी रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे सेंटरला अटॅच करायची आहे. सो या साईडने करायची आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या साईडने दिसत आहे त्या साईडने. आणि खरं तर इथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडने आपण बटन लावणार आहोत तर ते कधी कसं लावायचं तर ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे एक मार्किंग करायची आहे आणि इथे आपण मगाशी तयार केलेले जे काही लटकन्स आहे नॉट्स आहेत तर ते अटॅच करायचं आहे. खरं तर ना तुम्ही आधीच मी जेव्हा गळ्याला टीप मारली ना
सरळ करण्याच्या आधीच. सो तिथे तुम्ही आतल्या साईडनी सुद्धा हे अटॅच केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, तरी सुद्धा फिनिशिंग सुंदर येते, किंवा मग आत्ता केलं अटॅच तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, म्हणजे जे इझी तुम्हाला वाटत असेल तसं तुम्ही इथे नक्कीच करू शकतात. आणि इथे काय करायचं, फक्त नंतर जर लावलं तर व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून ते कितीही खेचलं गेलं ताणलं गेलं तरी सुद्धा तिथून शिलाई निघायला नको यासाठी. यानंतर आता इथे गळ्याला एक लेस लावायची आहे. खरं तर आता आपण जी काही या लटकन डिझाईनला लेस यूज केलेली आहे, छान अशी डिझायनर टिकली वर्क, तर तीच लेस इथे यूज करायची आहे आणि ती कंटिन्यू आपल्याला खरं तर कमरेच्या साईडला लावायची आहे. सो त्यामुळे मग मी इथे आधी बॅक साईडला टक्स टाकून घेते. तर बघा तिकडनं मार्किंग केलेली आहे आपण, कारण की हा शेप जरा वेगळा होता, पण अर्धा इंच मार्जिन ठेवला आणि उभा जो काही टक्स आहे तर तो आपल्याला इथे 4 इंचाचा घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची, म्हणजे सुरुवातीला पण डबल टिप देऊन लॉक करायचं आणि पूर्ण जो काही आपला टक्स आहे तिथेही कंटिन्यू डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली अशा पद्धतीने अगदी परफेक्ट व्यवस्थित एकसारखे दोन्ही साईडने आपले टक्स टाकून झालेले आहे, कारण की परफेक्ट आणि योग्य टक्स टाकणं खूप गरजेचं असतं, नाही तर बऱ्याचदा कमरेच्या साईडला ब्लाऊज उचलला जातो. सो त्यामुळे काळजीपूर्वक टक्स टाकायचे. त्यानंतर बघा इथे गळ्याला आपल्याला लेस लावायची आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की जी लेस आपण लटकन डिझाईनसाठी यूज केलेली आहे तीच लेस इथे आपल्याला लावायची आहे. सो बघा इथं कॉर्नरवर आपल्याला लेस अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक क्रॉसमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि इथून पुन्हा आता खाली आपल्याला कमरेच्या साईडला कंटिन्यू ही लेस लावायची आहे. तर फॅन्सी लुकमध्येच आपण हा ब्लाऊज स्टिच करत आहोत, त्यामुळे छान अशी फॅन्सी लेस आपण इथे लावत आहोत. सो तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही अजून छान डिझायनर फॅन्सी किंवा जर तुम्हाला छोटीशी नाजूक लेस हवी असेल तर तशी, म्हणजे कुठलीही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे लेस यूज करू शकतात, किंवा कस्टमरला कशी हवी आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही इथे लेस लावू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लेसच्या मी दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टीप देऊन घेत आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे ही लेस लावून घेऊयात, आणि इथे सुद्धा लेस लावताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने लावायची आहे. आणि इथे कोपऱ्यावर जिथे त्रिकोण टाईप शेप आहे ना, तिथे लेस आपल्याला व्यवस्थित एकावर एक अशी क्रॉसमध्ये फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि कंटिन्यू पुन्हा बघा मग ह्या गळ्याला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. खरं तर ना आता आपण बघा कमरेच्या साईडचा शेपही वेगळा घेतलेला आहे आणि वरचा सुद्धा थोडा व्हीमध्ये गोलाकार, जेणेकरून हा फॅन्सी लुक तयार यावं यासाठी, कारण की ह्या छानशा ब्लाऊजमुळे ना आपली साडी अजूनच सुंदर अशी उठून दिसणार आहे. आणि बघा फायनली दोन्ही साईडनी मस्त असे डिझायनर लेस आपल्या लावून झालेल्या आहेत. यानंतर काय करायचं, आता आपल्याला इथे एक बटन लावायचं आहे. सो बघा मग इथे मी ऑरेंज कलरचं बटन घेतलेलं आहे. जर तुम्हाला गोल्डन बटन लावायचं असेल तर तुम्ही इथे लावू शकतात, बट म्हटलं चला मॅचिंगच लावूयात, म्हणजे आपली डिझाईन अजूनच सुंदर अशी दिसेल. आणि सुई धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला ते बटन. आणि हा जो काही ब्लाऊज आहे याला फ्रंटला हुक नाहीये, बॅक साईडला हुक लावायचे होते, सो म्हणूनच आपण इथे एक बटन आणि खाली नॉट घेतलेला आहे, त्यामुळे मग इथे हुक वगैरे लावण्याची गरज पडणार नाहीये. सो बघा ह्या पद्धतीने इथे बटन अटॅच केलेलं आहे, आपण ते लावून घेतला. आणि आता ब्लाऊज घातल्यानंतर किती टाईट किती लूज हवं आहे त्यावर डिपेंड आहे की हे नॉट किती लूज टाईट बांधायचं आहे ते. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. सो जवळून मी तुम्हाला लूक दाखवते. ठीक आहे, सो बघा मग फायनली खूप सुंदर फॅन्सी न्यू लुकमध्ये आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. खरं तर लेसही खूप सुंदर आहे आणि त्या लेसमुळे आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसते. खाली लटकन डिझाईन सुद्धा मस्त बनवलेले आहे. सो या पद्धतीने डिझाईन तुम्ही बनवा. नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं फॅन्सी लुक येणार आहे. मध्ये बटन खाली नॉट लावलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे बॅक हुकचा ब्लाऊज करायचा होता. सो मग अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. मध्ये हे बटन लावलेलं आहे, त्याऐवजी जर तुम्हाला हुक लुक बनवायचं असेल तर तुम्ही तसंही बनवू शकतात, काही प्रॉब्लेम, म्हणजे एक जरी लावलं तरी सुद्धा चालेल. पण मग मी इथे छान असं बटन लावलेलं आहे, ब्लाऊजला मॅचिंगच बटन घेतलेलं आहे.
मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही गोल्डनही लावू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येईल, कारण लेस सुद्धा खूप छान अशी डिझायनर आहे आणि फ्रंट पार्ट सुद्धा आपला खरं तर डिझायनर आहे. सो त्याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सो मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजची डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.